राजेश वडाळ यांना नम्रतेची विनंती. पहिल्यांदा गाडी आलेली आहे कोर्लेच्या दिट्याव. गाडी क्रमांक 40 ड्रायव्हर आहेत विकास शेठ नांबरे. गाडी जाऊ द्या विलुली मार्गे केरंबा. या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकरा प्रेमी बाबा प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बघा शाहिरांनी अगदी सुंदर बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन त्यांनी बारी चांगली केलेली आहे. 2 तास झालं मनोरंजन पण चांगलं, लोकांना चांगलं हसवलेलं आहे. आणि म्हणून आता त्यांच्या मागोमाग त्यांच्या नाकावर आणि त्यांच्या मानगुटीवर पाय देऊन दुसरी बारी करतोय मित्रांनो. बघा हो म्हणतात असलं शेमड म्हणतात, असलं शेमड म्हणतात. लांबोरे मोहन लय बघितलं बरोबर आहे ना. बोलला ना बुवा, बोलला ना, बोलला की नाही. आपला तो बाबू आणि लोकांचा कार्टा विषय का बुवा म्हणतात असलं शेमड, असल्या शेमड्यांचा म्हणतात लांबोरे बुवा बाप आहे बरोबर आहे ना. अरे तुझ्यासारखं बाप ह्या राजेश बुवा ह्याच्यावर येणार आहे. लांडव्या ए वनव्या जणलेल्या काल्या पक्षाच्या तुझ्यासारखं बाप राजेश बुवा ह्याच्या डाव्या बाजू इथं कमी वयात तुझ्यासारखं लय बघितलंय शकण्या उडवणार. परत बुवा म्हणतात ए राजू डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. बोलला ना बुवा. बुवा शिकारीच्या सशाच्या शिकारीला जाताना, सशाच्या पार्टीला जाताना राजेश बुवाच्या कारकुशीत बुवा वाघाचे पण गोल्ड ठेवायचं. आणि आज तुला तुझी लायकी दाखवणार. नुसता नुसता या मेल्याचा कलर पण काढला आणि ह्याची खाली चोच पण काढली बरोबर आहे ना. काय रे बरं ह्याचा कलर पण काढला आणि ह्याची चोच कशी आहे. नुसता पोपट पंची करून भारी होत. हे म्हणतात मी विषय गायला होता गवळणीचा. ही बाजू मांडली माझी राधीची बरोबर आहे ना. राधा म्हणते की भाड्या काढू नको खोड्या, भाड्या का पळवतोस आमच्या साड्या बरोबर आहे ना. आता मला सांगा जो चोरी करतो, जो चोऱ्या माऱ्या करतो, जो लुटमाऱ्या करतो त्याला काय म्हणतो हा भाडकाव आहे, हा भाडी आहे बरोबर आहे ना. मी माझी बाजू मांडली. आता विषय मित्रांनो असा आहे मी माझी बाजू मांडत असताना मी याला भाड्या म्हणाल. पण अशा कुठल्या ग्रंथात दिलं हे माझ्या कवीला म्हणतात येड झावा. बोलला ना बाबा, बोलला की नाही, बोलला ना. बुवा म्हणतात येड झावा. तुझा ग्रंथ घेऊन ये. तुझ्या ग्रंथात येड झावा शब्द कुठला दिला मला बघू दे. आण तुझा ग्रंथ आण. आण नाही तर तुझ्या गाड्या विषय शाप भिसांना तिथं पण केस तुझं सगळं भरून टाकतोस बघ तुला बरोबर. तुला बॉन्डलेसच करतो तुझा. आण तुझा ग्रंथ तुझ्या ग्रंथात. आणि हा हा याचा असाच आहे. हा काय एवढा मोठा आहे. हा दुसऱ्याला म्हणतो नागोरे बाबूचा बाप आहे. ह्या लाक्याशंकर हे लाक्याशंकर हे लाकीगिरी बाकीच्या कोण सोबत कर. तुला आम्ही सडकून लावणारा हा राजेश बुवाचा फक्त हे लिमिट ठेवतो आज बुवा. परत बुवा म्हणतात की म्हणतात नमनाची त्यांना फरमाईश आहे ना. हा म्हणतात ठोका चांगला आहे. लोकांनी दिलेली फरमाईश मी काय त्याच्यावर तुम्हाला बोलणार नाही बुवा. पण बुवा शक्ती तुला बराच वेगळा आहे आणि नमन बुवा बराच वेगळा आहे. आज तुम्ही जो केलात ना त्याला तमाशा म्हणतात. जो इथं येऊन नाचून गेलास ना त्याला तमाशा म्हणतात बुवा. दुसरा मुद्दा ऐका. परत बुवा म्हणतात आईला हा माणूस म्हणतात नाही क्यूट आहे. बोलला ना बुवा. काय म्हणाल साला हा माणूस म्हणतात. जेव्हा मला लांडऱ्या बोलतो तेव्हा मला भारी वाटतो कारण हा माणूस हा क्यूट आहे बुवा. आपला नादच भारी आहे. नाद करते काय आपल्या तुझ्यासोबत 5-5 6 बारे लागले आहेत. म्हणतो सचिन बुवा यंदा बाऱ्या करत ना ह्याचा फॉर्म आहे. अरे आग लागली तुझ्या मुसक्याला. गेल्या वर्षापासून आज 4-5 वर्ष राजेश बुवा फॉर्मातच आहे. तू औषध बोलवायला भेटतोस हा तुझा मोठेपणा आहे. ह्या वर्षी 5-5 6 ह्या बुवा सोबत लागल्यात बाऱ्या बरोबर आहे ना. सचिन बुवा तुला लागतो हे उरव चेपून बरोबर आहे ना. 5-5 6 आज बाऱ्या बुवा तुझ्याने माझ्या होत आहे. म्हणजे मी काय येडाय काय जी मला आज लोक तुझ्या सोबत ठेवतात 5-5 6 बाऱ्यांना. मी येडाय चुतिया बुवा कुठला 1 नंबरचा. आणि म्हणून
विषय ऐका. पहिला विषय या ठिकाणी गातोय ते फिरवा जरा पोरा. बक्षीस झालेलं आहे स्वर्गीय सुरेश दादा रायना यांच्या स्मरणार्थ शुभम दादा रायना डान्स करून 101 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे माझा भाऊ सर्वेश भोसले याच्या माध्यमातून 500 रुपयाचं 72 पारितोषिक आले. मनाचा घोषणा करतो यावरती बिला गावावरती गोवा म्हणतो यांना असा काय द्यायला येणार नाही. कारण मी स्तवन गायली आई वागजायची तुझ्या कानातल्या वेळा होती म्हटलं मी स्तवन गायली वागायची. गोवा म्हणतो यांना ह्याचा काय म्हणतो येणार नाही. ते दोन विषय का अरे हा मैदानी खेळ त्यातला याला काय कळ मस्ती उतरेल याची मी तोड्याची. हा मैदानी खेळ त्यातला काय याला कळ मस्ती उतरेल याच्या मी तोड्याची. अरे दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची. आज चिरबिन या लांब भोळ्याची कमाल माझ्या भोळ्याची. आज चिरबिन या लांब भोळ्याची कमाल माझ्या भोळ्याची. आज चिरबिन या लांब भोळ्याची कमाल माझ्या कपडे फाडतो त्याच्या घरात शिरतो येऊन तर बघ येऊन फक्त बघ परत बुवा म्हणतो अरे मी तुरेवाला आहे अरे मी तुरेवाला आहे. अरे मग मी कुठं तुझा सामान बदललाय बरोबर आहे का. मी तुला कुठे म्हणतो तू बाई आहेस म्हणून तू तुरेवाला आहे तू बाप्याचा आहेस आहे ना. 2 हातांचा 2 पायांचा तिसऱ्या मध्ये एका पायाचा तू बाप्याचा आहेस. बुवा म्हणतो हे माझ्यावर चढाय बघतात बोलला ना बुवा बोलला ना हे म्हणतो माझ्यावर चढाय बघतात पण मी ह्याला चढून दे. आता मी ह्यांच्यावर चढून तर बघ तू फक्त चढून बघ. अरे नाही तुझा हेर कापून हत्यात तर गावाचा राजेश म्हणून आहे तुला म्हणून सांगतोय रांडोऱ्या ए बलव्याच्या काल्या कोळशा
तुझ्या लाटे शंकरगिरी ना तू बाकीच्यांसमोर कर, माझ्या समोर करायची नाही. म्हणून नाही का विषय आहे भुवनचा, प्रश्न त्यांचा आकडीत कोयती त्यांची लय घुसले. विषय ऐका, विषय असा आहे त्यांचा की शेती करताना कमरेला तो आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला, तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बैलाच्याला वरदान कोणी दिलं ते सांगायचं. व बघा या वर्षीचा त्यांचा विषय आहे. ज्या ज्या बाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या त्या बारीमध्ये त्यांनी मला हा विषय विचारलाय, पण आज पुन्हा एकदा त्यांच्या विषयाला हात घालतोय. फक्त बॅकग्राऊंड काय विषय ऐका. शेतीमध्ये काम करत असताना आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला, तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बैलाच्याला वरदान कोणी दिलं. तर ते वरदान, ए नांडोऱ्या शाबाय, कानातलं स्वतः बाहेर काढ, कारण हुंदीर मुद्दा असेल त्याला पण बाहेर घे आणि विषयाचं उत्तर देतो काही. जे वरदान आहे मित्रांनो, हे वरदान श्री विष्णूने दिलेलं आहे. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. विषय असा आहे, बळीराजाला संबोधून वरदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे, पण पौराणिक कथेनुसार बळीराजा हा एक दैत्य राजा होता, ज्याला भगवान विष्णूंनी वामन अवतारात पात्रात धाडलं. याच बळीराजाला विष्णूंनी वरदान दिलं होतं. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं कारण तो अन्नदाता आहे आणि बळीराजाप्रमाणेच कष्ट करतो. त्यामुळे शेतकऱ्याला वाईट शक्तीपासून संरक्षण देण्याचं वरदान जर कोणी दिलं असेल तर ते श्री विष्णूने दिलंय. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं माझ्या भाषणातून गेलेलं उत्तर आहे बुवा. पुढचा विषय परत बुवा म्हणतो की हा म्हणतो 7.5 सुरांचा म्हणतो बादशाह, बरोबर आहे ना? बुवा काय म्हणाला? हा म्हणतो 7.5 सुरांचा बादशाह आहे. तुझ्या आयुष्याला लागले 7.5 राजेश भाऊ आहे, बरोबर आहे ना? तुझ्या आयुष्यातली 7.5 आहे. मी मुंबईत पण सांगितलं, प्रत्येक युट्यूबरला सांगितलंय, माझ्या नावापुढं कुणी सप्तसुरांचा बादशाह लावायचं हे मी मुंबईत सगळ्यांना सांगितलंय. तू कसं इथे शमनेगिरी करायला हवायस? तुला कोणी पैसे दिले फुकटचं? तुझ्या हातात कोणी गुळ खबर ठेवलाय? म्हणतो ह्याला काय म्हणू, राजेश निकम का राजेश झोकम? राजेश झोकम, आता आलं माझा चौकम तू, बरोबर ना? राजेश निकम म्हणतो राजेश भोकम, आता आलं माझा चौकम. मग तुला कळलं निकपायचं काय माहित. आणि म्हणून विषय का विषय म्हणतात की म्हणतात पोरगाचा असा आतरंग असेल तर खाली बापान दात कसं काढावं, बरोबर ना? अरे जर एखादा विषय तसा असेल तर बाप काय गप बसेल? तुझा बापू जेव्हा तू काय हसतो बापू सुद्धा गप बसतो का तुझी आई गप बसते? म्हणून विषय दुसरा ऐका. दुसरा विषय मी मित्रांनो, मला माहितीये रात्र थोडी सोंगापार रातभर गेला आणि आत नाही ना. मी जरी बारी किती किती तरी मला माहितीये आज गोवाचीच लाल आहे फक्त, म्हणून मी मला जो वेळ मिळाला वेळेत माझी बारी संपूर्ण ठिकाणी जाणार. आणि म्हणून पण बुवा एक सांगतो, मग अशी लय लाल करून गेलाय. एवढ्या बाऱ्या करणाऱ्या एवढा बुवा, एवढ्या बाऱ्या करणाऱ्या, पण तेवढ्या बुवांच्या तुझ्या चढणार फक्त राजेश बुवा हा लिहून ठेवा. हो, एवढ्या बाऱ्या करणारा मी म्हणतो असा मी तसा. त्याचं कारण काय माहितीये का? या सध्या कोकणात अवस्था झाली अशी, शक्तीवाला घराघरात भेटतात पण दुर्योवाला सगळं भेटत नाही कुठं. आणि जेवढं आमचं हे पण सांगतो, छातीला बोट लावून सांगतो, सगळ्यांना भिडणारा तुर्यवाला फक्त माझ्या खेळ चालू घेतलाय. ते बसल्यात बायकांना चिटून काय बरं दादा? अरे ते जर माझ्या मंडळात असं ना तर तुला कुत्र्याचा मान मानकडून दिला नसता. तो असता घरात तिला घोडा लागतो डोंगरावर. माझ्या तालुक्यातलं जे तुर्यवाला आहे ते बसल्यात बायांच्या बाजूला. ते जर असतं ना मंडळात तर तू असं तिकडे गोल लागत डोंगरावर बसला असता तिकडे घोडा लागतं शान काढत गुरांचा. तुला कुत्र्यां पण नसते विचारणार, पण सांगून गेलास ना एवढ्या बाऱ्या आहेत माझ्या, तेवढ्या बाऱ्या तुझ्या बाकीने सुद्धा असते. मग तुझ्या चढणार फक्त एकटा राजेश भाऊ आहे. आणि दरवेळेला ज्या वेळे तुझ्याशी भिडलोय त्या वेळी तुझ्याशी चढूनच गेले तुझ्यावर. आणि म्हणून याच्या आग उगाच नाही पाहिजे आहोत. हा मोमाटो एवढा हा मला किंतरेश्वर म्हणतो, पण मला कधी कधी भीती वाटायची ह्याची कधी चटी पिवली व्हायची. हो, हागायचा खाली याला तालासुराचा पात्र पण हागायचा अशी भीती वाटते मला कधी कधी. आणि म्हणून विषय का दुसरा विषय का, अरे घेऊन रूप तू गुप चुप, अरे कमाला तुझा गवतो. विषय का कमरेच्या खालचा तुला हवाय ना, हे कमरेच्या खालचा. आणि तुझ्यात जर झपान नसेल बुवा काय म्हणतो, हा कमरेच्या खाली बोलतो आहे ना. अरे माझे विषय आहे, माझा प्रत्येक विषय मी शास्त्राला अनुसरून जातोय.
कपड्याच्या खालचा तुला शपथ नसेल तर माझ्याकडे दे, मी बघतो काय करायचं तू. बरोबर ना? तुला नाही शपथ लांबोऱ्या बंद कपड्याच्या वर ना, लांबोऱ्या कपड्याच्या खाली ना, लांबोऱ्या मध्ये सर म्हणजे तुला शपथ नाही कपड्याच्या खालचा, तू माझ्याकडे दे, मी शपथ कसा बघ. तुझी वेल पण येऊन द्यायचं नाही मी. काय बोलाडो वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे. पण ह्या नालायकांची दाबा हा कोण आहे? हा कोण आहे? हा करतो शक्ती तुला, पण हा स्वतःला मला बिस्मार खान समजतो. हा कोण आहे? काला कांड्या करणारा बुवा आहे हा. याला रंगान पण काला नाही, सगळाच काला आहे याचा. कोण आहे हा? हाय कोण नक्की? हा करतो शक्ती तुला 2 तासाचा, पण समजतो स्वतःला मला बाजीराव. हा तुझी बाजीराव किती? मी काय तुझ्या वापसा देणे घरी आहे? मी काय तुझं खाऊ नाही? तुझं काय व्याजान पैसे मी घेतलाय? तुझ्या वापसाचा मी देणे घरी. बाकी जन्मचा एकदा सुड्यावर माझ्या जवळ यायचं नाही, माझ्या वयात चढाय तर घेर कापून तुझा आतल्या. म्हणून सांगतोय विषय का? अरे घेऊन रूप तू गुप चुप कामाला तुझा गमतो, तुझ्या घरात जाऊन. विषय कसा बघा पाहिजे दादा. इंद्रदेव गेला अहिल्याच्या महाला गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन, त्याला दिला खोटं रूप. मग त्यानंतर हा प्रकार अहिल्याला जेव्हा समजतो तेव्हा अहिल्या इंद्राला रागाला म्हणते, अरे रागाला सांगते त्याला, आज तू माझ्या घरात आलायस खोटा देखावा घेऊन, मग जर तू मला इथं फसवतोयस तर रातभर तुझ्या घरात कोण गाजवतोय? बरोबर आहे ना? तू जर इथं आलायस तर तुझ्या घरात कोण आहे? विषय कसा आहे? घेऊन रूप अरे तू गुप चुप कमाला तुझा गवतो, तुझ्या घरात जाऊन, तुझ्या घरात जाऊन कोण बघ रातभर भागवतो, तुझ्या घरात जाऊन कोण बघ रातभर भागवतो. दुसरा विषय परत आणखी बुवा म्हणाले की म्हणतात जर मी त्याला सुरात नसतो तर मला तुम्ही एवढ्या बाऱ्या दिला नसता काय, माझं गण फेमस झालं असतं काय. ए बुवा तू रेकॉर्डिंगचा मला सांगू नकोस. रेकॉर्डिंगला एक गाणं 100 वेळा काय देतात, हिथं काय गातोयस त्याला महत्व. आज पण तू आहेस काय ताला? तू नाही धड ताला नाही धड सुरात. वाजवणारे तुझ्या मांडली पाहिजे त्यांना. तर माझा मी त्यांना पहिल्यापासून मांडतो, सगळी माझी चांगली मंडळी आहे. एकदा बुवाच्या पोरासाठी झोडा काय होऊन जाते मित्रांनो, है ना? पण बुवा आज सांगतोय अजून बाऱ्या आहेत 5, त्याच्यामुळं तुझ्या असाच चढणार मी. मला पब्लिकला रिस्पॉन्स देऊ दे अगर नाही, पण मला तुझ्यापर्यंत काय पोहोचवायचं मला माहितीये. आणि तुझी मानगुटी कुठे आवाज येतो गप असतोस हा पण मला माहितीये. आणि कमरेच्या खाली राजेश तुला एवढा काय टाकला रे? कमरेच्या खाली विषय मित्रांनो काय माहितीये, कमरेच्या खालचा विषय आला कुठं ते पण तुम्हाला सांगतो. मुंबई झाली आमची बाजी, बरोबर आहे ना? मुंबई झाली आमची बाजी यानं मी विषय लावला. आता विषय बघायला होता कौस मामाचा. 5 पांडव आणि 100 कौरव त्यांचा झाला होता युद्ध, बरोबर आहे ना? पण भावाच्या भावकीत त्यांना लावून दिले एकटा कौस मामा आहे, बरोबर आहे ना? मग आपण काय म्हणतो, चला हा माणूस ना लय डावीचा, हा कालाकांड्या करणारा माणूस आहे, याच्यापासून थोडा लांब राहिला पाहिजे. हा विषय लावला होता मी. हा बसाड्या लावतोय चाड्या बघा हा शर्म सांडीचा,
अरे एक नंबर लबाड लांडीचा, पण हा बुवा आहे कान्या कांडीचा. बरं त्या तुम्ही गप्पा नाही सोडला पाहिजे. मी लावला कच ग कमलातच लावला तर बुवाने घेतला स्वतःच्या, म्हणजे ग लावला बुवा. आता तुझी गाडी आहे तुझी तुझ्याकडे ठेव, माझ्याकडे कशाला आणतोस? आता ह्या कमरे खालचा विषय आला कुठं? विषय काय लावला? एक नंबर लबाड लांडीचा, पण हा बुवा आहे कान्या कांडीचा. आता गच आणि गचा काय धोतूरचा पण संबंध आहे का हो ह्याच्या? ग राहिला कुठं आणि ग राहिला कुठं, पण बुवाने घेतला त्याच्यावरून हे आणि तू काय एवढा मोठा बुवा नाही. मी सांगायची पण म्हटलं तू लय वर्ष घासतोय, घासून घासून तुझा कपडे शाप फाटलं तेव्हा तू आता नवा रुपाला नाही. आणि राजेश भाऊ काय एवढा मोठा बुवा, राजेश भाऊ अजून शिकतोय नाही ना, राजेश भाऊ शिकतोय. आता तू म्हणालास पोर तसा चांगला, मग पोर जर मांडी भागला तर काय मांडी कापून टाकशील काय? बरोबर ना? पोर जर तुझ्या मांडी भागला, तू माझा माझ्या गुरु समान आहेस, मग तुझ्या मांडीचा पोर हरला तर मांडी कापशील? थोडासा वाटल्यास वास घे त्याचा, मांडी कापून चाललं काय? बरोबर आहे ना? बरोबर ना? आयशी आपण काय म्हणतो, सला पोर जरी मांडी भागला तरी मांडी कोण आई बापच कापत नाही. मग राजेश भाऊ शिकतोय ना, तू राजेश भाऊपेक्षा मोठाच भाऊ आहेस. मग राजेश भाऊ जर तुझ्या मांडी चुकून हागला, तुझी मांडी कापशील काय? तू वास घे त्याचा थोडासा, बघ कसा येतोय तो. मी आवाज वाऱ्या करणार नाही तो. आणि विषय ऐका, पैसा आलं ह्याला पैसा आल्याबरोबर नाही दिला घेतो गेलो का बायका. राजेश निकम, आदरणीय विजय निकम यांच्या लेखणीचा फॅन, यांचा कट्टर समर्थक सुजितदादा जोडे गावशू दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणून सांगते बुवा, माझ्या कवीला तू आज हेड हवा म्हणाला. अरे त्या माणसाच्या चपल्या उजायच्या लायकीचा आहेस का तू? ए काल्या कांडीच्या, त्या माणसाच्या चपल्या उजायच्या लायकीचा माणूस आहेस का तू? मी तुझ्या आईशी बोललो, मी तुझ्या बापशी तुला वारंवार सांगतोय, तुझी बारी कोणासोबत आहे? राजेश भाऊ सोबत. राजेश भाऊच्या उरावर बस, इथे हवा तसा नाही तर बारी झाल्या पुसली गाऊ. बघ तुझी मागवून म्हणतो मला इथंच बघ. हा पाणी आहे खेडचा, खेडवाला नाही येण लावतात. तुला तुम्ही खेडवाल्यांचा अंदाज माहिती म्हणून सांगितलं. आमचं खेडवाले जरा बाजूला बसले म्हणून बायकांसोबत बाऱ्या करत. अरे खेळ असतं ना मंडळाला, अरे तुम्ही कुठल्या असतं घोड लागत तिकडं राहणार कुत्र्यांमध्येच ती विचारणार तुम्हाला. आणि म्हणून विषय पैसा आलं भीक माग्या बुवा. हा पैसा आलं पैसा आलं, मी याला भीषण आला होता बुवाला. चला लय विषय भारी गेला होता या बघू वरती. विषय आला बुवा ना मुंबईमध्ये, सारखं म्हणतो ना पैसा आलं पैसा आलं आहे ना, पैसा आलं की टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. बरोबर आहे ना? अरे टाटा अंबानी बिर्ला झालं. हा आता आवाज खिचल्यासारखं वाटतोय का हो? काय रे पोराडो, हा आवाज खिचल्यासारखं वाटतोय? वाटतोय काय ना? खेडवाला तुझ्या बोलायच्या बाजून भारी मागाशी म्हणत होतं. असू द्या असू द्या, आपला बाबू लोकांचा करता करू नका, असू द्या. पण मला सांगा, हा आवाज काही खिचल्यासारखा वाटतोय? अरे हा आवाज ह्याच्या काळजाला चरम पडतोय म्हणून तो झोपतो जोरात बोला. पैसा आलं पैसा आलं पैसा आलं. ए वालव्यातल्या काल्या भाजलेल्या पक्ष काय म्हणतो आई? अरे टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. आज जगामध्ये देशामध्ये प्रामुख्याने ही नावं घेतली जातात. अंबानी असतील, टाटा बिर्ला असतील आहे ना, की टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. अरे माझी सोबत कोणाच्या गेलं, मारताना हा कमरेचा खरगोटा पण कापून घेतात. आयुष्यभर किती कमवा. ज्या ज्या लोकांनी करोडोनं कमवली, कोरोनाच्या काळात मला म्युन्सिपालिटीच्या ताब्यात गेलं. बरोबर आहे ना? पैसा सोबत गेलाय काय? पैसा सोबत गेलाय. नागडा आला नागडा गेला म्हणून म्हणतोय. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. आता म्हणतो बघा, आता आता रेडा हा कसला? माझा रेडा हा माझ्यासोबत झोपी किती घ्यायचा? हा रेडा भादा मी हाय अजून रेडा अंडी हा माझ्यासोबत किती झोपी घ्यायचा? ये बघू ये झोपी आणि तुझ्या सोबत जवळ घेऊन ये. बघ शिगा कुठं कुठं घालतो बघ तुमच्या. या बाहेर दोघा ठिकाणी चौघांनी टायमाला एकदम या. म्हणून म्हणतो टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. अरे माझी सोबत कोणाच्या गेलं, माझी सोबत कोणाच्या गेलं तरी बुवा म्हणतो पैसा आला. माझी सोबत कोणाच्या गेलं तरी बुवा म्हणतो पैसा आला. टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते पैसवालं. टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं मोठं ते
आली रे आली आता तुझी पाली आली. हा डायलॉग आहे त्यांचा, आज माझ्यासोबत घेतलेला नाही. त्यांचा डायलॉग आहे आली रे आली आता तुझी पाली आली. मग आता मी पण म्हणतो बोल व काय म्हणतो आली रे आली तुझी पाली आली. आता जर माझी आली पाली तर मग मी म्हणतो पारे दादा अब तेरा क्या होगा लांबोऱ्या. श्याम जवळ तुला वर्ण खाला नाहीसा करून टाकीन. हा म्हणून सांग हसताय कसा बघ याला कॉलिया म्हणून विषय का. हा वाटीच लावा डीला लावा हा किंचाने शोध काना काना किंचाने बसू दे माझ्या 5 दिवस झाले या पाहिजे म्हणून म्हणतो अग स्वयंपाक कर तू डाल भात आणि जिऱ्या मिरची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग पाया जेवायला बघताना वाट ग. लय बघाशी ढमल्या मला नाचत होता. असा काय नाचत तसा काय नाचत तुला काय ढेकला चावले. दाढीची केसा एवढी वाढले त्या आईला ढेकला कुठं शुद्धी पता लागायचं नाही. मस्तरीला पण ते दाढीचं बाहेर यायची नाही अशी चुकून बसतात. कोण म्हणतोय अग साजने माझ्या बाया भुकऱ्यान ग साजने माझ्या बाया भुकऱ्यान ग. विषय काय भक्त प्रल्हाद जेव्हा हिरण्यकश्यपाला ऐकत नाही. भक्त प्रल्हाद जेव्हा हिरण्यकश्यपाचं ऐकत नाही तेव्हा रागानं हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाचे कसं हात करतो. विषय का बुवा म्हणून म्हणतोय अरे ओळखून तुझी मी चाल रे तुझ्या पाठीशी आहे मी काल रे. तू जरी म्हणतोस ना बापाचा बाप तुझ्यासारखा बाप राजेश भान कमी वाईट नाही बघितलं नाही म्हणून सांगतो तू ओळखून तुझी मी चाल रे तुझ्या पाठीशी आहे मी काल रे. तुझी जोडले माझ्याशी नाल रे तुझी जोडले माझ्याशी नाल रे. विषय का बोलणं अरे आज मी बघ करतो कसं तुझं हाल रे. अरे आज मी बघ करतो तुझं कसं हाल रे आणि मारुनी आता करतो बुवाचा लाल रे. असं कोण म्हणताय भक्त प्रल्हाद ज्यावेळेस हिरण्यकश्यपाचं ऐकत नाही त्यावेळेस रागाने हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला काय म्हणतात अरे आज मी बघ करतो तुझं कसं हाल रे मारुनी आता करतो बुवाचा लाल रे. हिरण्यकश्यप सांगतो प्रल्हादाला काय सांगतोय का आज मी बघ करतो कसं तुझं हाल रे मारुनी आता करतो बुवाचा लाल रे. आज मी कसं करतो तुझं हाल रे मारुनी आता करतो बुवाचा लाल रे.
म्हणून सांगतो ना बरे बुवा, तुमचा की माझ्या काही भावकी बदल नाही. पण जर तुम्ही स्वतःला एवढे शिकलेले समजता ना, तर समोरच्या शाहीला समजून घेणं तुमचं काम आहे. तुम्ही चढायची निवडायची भाषा तुम्ही नाही करायची. आणि दुसरा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो. बघा मित्रांनो, हे काय बघा कशी म्हणाले की सचिन बुवा यांना बाऱ्या करत नाही म्हणून हा फॉर्म मध्ये बोलला ना बुवा. बुवा मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. मुंबईमध्ये या वर्षी केले बाऱ्या 8, गणपतीत बाऱ्या केल्या 7 आणि दसऱ्यात 11 दिवस होत्या बाऱ्या. काय काय मंदिरात ती बारी झाली कॅन्सल. आता मला खरं सांगा, हा शाम्या 6 बाऱ्यांना म्हणून मोठेपणा सांगतो. जो माणूस नवरात्रीमध्ये 10 दिवसाला 10 बाऱ्या करतो तो येडाय का हो? का हो परेश दादा? जो माणूस 10 दिवसाला 10 बाऱ्या करतो तो येडा. आणि हा मोठा शाना. तुझा फेस जर नाही काढून ना पाचीच्या घालेल्या बाऱ्यांना तर माझं नाव ठेव बदलून राहायची शिकवा म्हणून. आणि म्हणून त्यांची गवळण दारा 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 काय ना वाचा बोलशील म्हणते पडशील माझ्या पाया. आता ती राधा कानाच्या पाया का पडली बुवा? तुमच्या गवळीला भाग येतोय, भागाला भाग. विषय का कसा आहे म्हणून म्हणतोय. तुझ्यासाठी मीर मुकुंदा झिजविली काया. अरे तुझ्यासाठी मीर मुकुंदा झिजविली काया. या राधेवरती होती तुझी रे जीवा पाड माया. या राधेवरती होती तुझी रे जीवा पाड माया. आणि राधेचं प्रेम तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त तुझ्यावर होतं म्हणून तिने तुझे पाय धरले. हा बुवा तुमच्या गवणीला भाग दिलाय. फरमाईश मागायची आलेली आहे. या वर्षी मित्रांनो, जे आपल्या भारतानं मिशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं, त्या मिशन सिंदूरच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे, एका मुकड्यात ही फरमाईश घेतोय. पुन्हा एकदा बघण्याच्या गाण्याची फरमाईश आली ती घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतो. नाही का हो माझ्या भारत देशाचे, त्या माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. मिशन सिंधू म्हणून म्हणतोय, इंडियन आर्मी दादा म्हणून म्हणतोय, माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. फत्य केलं सैनिकांनी, फत्य केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. फत्य केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर.
आलेला आहे वनमन अरविंद सागर तायके दादांच्या माध्यमातून मिशन सिंधूसाठी 101 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा वसूल करतो. येस फॉर ग्रुप यांच्याकडून टाकणसाठी खरडसाठी 100 रुपयाच्या बक्षिसाने मानाचा वसूल करतो. येस फॉर ग्रुप. तसेच सदालाल घराण्याचे शिष्य सुभाष शिवराम साबळे आमचे समाज माध्यम आहे सुतुली गोपाळवाडी दादांच्या माध्यमातून 151 रुपयाच्या पारितोषिकाने शाकिरी मानाचा वसूल करतो. काळकाई ग्रुप नाच मंडळ भरणे जाधववाडी यांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा वसूल करतो. आणि म्हणून सांगतो ना आम्हाला बाबा किती आपटा किती उड्या मारा पण हा राजेश बाबा काही ससा तुमच्या हातावर लागण्यातला नाही बाबा. तुम्ही किती बिचडा बाबा राजेश बाबा तुमच्या हातात. अरे राजेश बाबा तुला कडा सोपा माणूस वाटला म्हणजे असेल कालचा पोरगा आहे ना. पण कालचा पोरगा पण बुवा मानगुडी कसा मिल्या वाटतो डोक्या बा तुम्हाला चांगलाच माहिती बुवा. आणि म्हणून परवाशीने कोकणाच्या गाण्यात ती बघाशीचं गाणं गायलं. आणि मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी सांगतो हे गाणं दिवाळीच्या अगोदर अगदी माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते गाणं रेकॉर्डिंग करायचं राहून गेलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांची जी उत्सुकता शिकेला पोहोचली ते गाणं येत्या दिवाळीच्या अगोदर आपण ते गाणं रेकॉर्डिंग करतोय. आणि म्हणून यावरती सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर ओ साक्ष देतोय सामिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण येते नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते डिस्क्याव परवा येतोय तुमच्या लांज्यात तुमचा गांजाचा बाहेर नाही काढील तर राजेश बोनाला सांगणार नाही. परवा येतोय तुमच्या लांज्यात तुमचा गांजा कसा बाहेर काढतो फक्त बघ. लाव किती लावायची ताकद याला साडाशा वाकत लाव ताकद लांज्यात भेट देवरुगात भेट मानात भेट मार्गदामण्यात भेट आणि मालघरला भेट 5-5 ठिकाणी तुझा 5 घालतो तुझी पण. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांनो आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.